थोडं तिकडे तिकडे सरकार सुंदर गाण
पाहता लोचणी सुख झाले ओ सजनी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ सजनी हा विठ्ठल
हॅलो 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 आमुची माडियाची जात शेत लाभो बागायत शेत लाभो बागायत शेत लाभो बागायत आमुची
माळियाची जात आमची माळियाची जात शेतलाऊ बगाईत बगाईत पाणी फुल झाड महाती मोठ नाड बने जाते फुल झाड महाती मोठ नारळ पाणी जाते पाणी जाते फुल झाडा जाते
फुलझाड
यात्राच्या कार्यक्रमाला एवढी ताकद म्हटल्यावर पहिल्यांदाच पाहिली बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवा पुन्हा एकदा. आमुची माळियाची जात, आमुची माळियाची जात, शेत लावू बागायीत. आम्हा हाती मोठनाडा, पाणी जाते फुल झाडा. शांती शेवंती फुलली, प्रेमे जाई जुई व्याली. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा. सावधाने केला मळा, सावधाने केला मळा, विठ्ठल देखी येला डोळा. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा. विठ्ठला अजं रुक्मिणीं प्राण संजीवनंतं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देवं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, कलावज्ञ जीवो. दरावतार कलांकांक तेजोदिकामोदिभक्त्रम्. खलानिशवादा पणो हदार दक्षे. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. थोडासा लॉंग डिले द्या, लॉंग डिले. जागेवर रिपीट पडत होतो. लॉंग डिले द्या, स्टेप टाका डिलेचा 2-3. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय. तस्मै नकराय नमः शिवाय. अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा. सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी, जे बोलो हनुमान की. सेवेला
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर आमुची माडियाची जात शेत लावू बागायत आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेकरता घेतलेला भंग ज्या साधूचा महोत्सव फक्त आपल्या नांदुर्डी गावामध्ये नाही, ज्या साधूचा महोत्सव फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, ज्या साधूचा महोत्सव फक्त भारतभूमीमध्ये नाही तर जगभरामध्ये ज्या संत शिरोमणी सावता महाराजांचा महोत्सव चालू आहे त्या परमपूजनीय, त्या आदरणीय, त्या वंदनीय आणि त्या शिरोमणीय असणाऱ्या सावता महाराजांचा अभंगाच्या सेवेकरता विठ्ठला या महाराष्ट्रामध्ये या भारतभूमीमध्ये अनेक संत जन्माला आले आणि प्रत्येक संताला एक विशिष्ट संबोधन आहे महाराज, एक विशिष्ट संबोधन आहे. आणि हे संबोधन बघत असताना ज्ञानोबारायांचं जीवन जर आपण बघितलं तर ज्ञानोबारायांकडे बघावं आणि ज्ञानोबारायांकडे बघितल्यानंतर आपल्याला ज्ञानोबारायांकडे बघितल्यानंतर जी प्रचिती यावी ती प्रचिती म्हणजे ज्ञानाची. कशाची? ज्ञानाची. ज्ञानोबारायांकडे बघावं आणि आपल्याला कळावं की ज्ञानोबारा हे ज्ञानाचे सागर आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, ज्ञानाचा साठा म्हटला की ज्ञानोबाराय, ज्ञानाचा सागर म्हटले की ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांक बघितल्यानंतर काय आठवतं आपल्याला? ज्ञान. दुसरं उदाहरण घेऊ तुकोबारायांचं. तुकोबारायांकडे जर आपण बघितलं तर तुकोबारायांकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वैराग्य म्हटलं की तुकोबाराया, वैराग्य म्हटलं की तुकोबाराय. हे संबोधन तुकोबारायांना आहे. नामदेव महाराजांक बघितलं तर नामाचा धारक कोण? तर आमचे नामदेव महाराज. हो, तसं संत शिरोमणी सावता महाराजांकडे आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की कर्मामध्ये देवाला बघणारा एक उत्तम संत, ती संत म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. आणि म्हणून त्या सावता महाराजांचा कर्माला प्राधान्य देणारा, कर्म करता करता विश्वाचा मालक, विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे, ज्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत, संपूर्ण शक्तीचा विधाता, संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक, त्या मालकाची सेवा आपल्या कर्मामध्ये कर्म करता करता त्या मालकाचीही सेवा आपल्या कर्मामध्येच करावी. आणि त्या ब्रह्मांड मालकाला आपल्या या भजनाच्या आधारावरती, आपल्या या सेवेच्या आधारावरती विश्वाचा मालक आपल्या शेतीमध्ये ओढून घेवा, एवढा ज्या साधूंचा अधिकार आहे त्या साधूंचा अभंगाच्या सेवेकरता विठ्ठला किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण जमलेला आहात. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे, आपल्या या पवित्र पुण्यनगरीमध्ये नांदुर्डी गावामध्ये गेल्या जवळपास 29 वर्षापासून श्री संत शिरोमणी सावता महाराज व श्री नामदेव महाराजांचा हा समाधी सोहळ्याचा हा सुंदर असा पर्वणीचा काळ. आणि या पर्वणीवरती संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनरूपी सेवा, सप्ताहरूपी सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. आणि आपलंही गाव फार पुण्यवान आहे महाराज. का पुण्यवान? तर मी सांगून जाईल की महाराष्ट्रातील, भारतभूमीतील एक दिव्यमान असणारे कीर्तनकार, ज्यांच्या पदस्पर्शाने आपल्या गावातील ही कीर्तनाची गादी पवित्र झालेली आहे. ज्ञानानं तपानं वयोवृद्ध असणारे
वैकुंठवासी श्री नामदेव महाराज पठाडे बाबांच्या पवित्र जागेने ही जागा पवित्र झालेली आहे. तर त्याला व्यवस्थित करा थोडंसं. आणि अशा पवित्र साधूची ही जागा आहे महाराज. आणखी पवित्र काय तर ज्या साधूंची माझ्यावरती नितांत कृपा आहे आणि आपल्या सर्वांवरती ज्यांची नितांत कृपा आहे असे असणारे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आहे. इथं बाबा येऊन गेलेले आहेत आणि म्हणून अशा पवित्र साधूंची ही कर्मभूमी आहे. आणि त्याच पद्धतीनं श्री संत सावता महाराजांची ही सुंदरसा समाधीचा सोहळा, नामदेव महाराजांचा सुंदरसा हा समाधीचा सोहळा, त्याच पद्धतीनं सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये हरिभक्तपरायण पंडित महाराज कोल्हे, हरिभक्तपरायण श्रावण महाराज अहिरे, संजय नाना धोंडगे या सर्व मंडळीचा विशेष करून या सोहळ्याकरता आशीर्वाद आहे. या ठिकाणी अनेक दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन या ठिकाणी झालेली आहे आणि या सर्व दिग्गज कीर्तनकारांमध्ये मीच थोडासा लहान कीर्तनकार आहे. तुम्ही सर्वांनी येत्या 2 तासामध्ये, येत्या 1-1.5 तासामध्ये सर्वांनी अगदी सर्वांगाची कान करून ही सेवा आपल्या पदरात पाडून घ्यायची आहे. आज सेवा ज्यांच्यामुळं प्राप्त झालेली आहे, ज्यांनी आज सौजन्य घेतलेलं आहे, गावातील विशेष करून सर्वच मंडळी, ही खटाटोप करणारी सर्वच मंडळी आहे, पण आज सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे त्यामध्ये श्री संतोष मारुती आहेर असतील, श्री बाजीराव भिकाजी खापरे असतील, श्री नारायण शिवाजी खैरे असतील, या दात्यांकरता एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवा. जोरदार वा. अगदी यांनाही मनापासून धन्यवाद. आमचे गुरुजी नेहमीच सांगायचे, आपल्याला जर संपत्ती, पैसा या सर्व गोष्टी भगवंताच्या कृपेनं जर भेटत असतील तर आपण या धर्माच्या कार्यामध्ये दान धर्म केलं पाहिजे. येते एक शीत दिले अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, हे महिमान अन्नदानाचे. आणि म्हणून सुंदर पद्धतीनं हा सोहळा आपण या ठिकाणी करतायत. विशेष या सोहळ्याकरता ज्यांची उपस्थिती आहे, सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी तर आहेच, पण विशेष ज्यांची उपस्थिती आहे, जे मल्हारी खंडोबारायांचे अत्यंत निस्सीम भक्त आहे आणि विशेष करून जेजुरीला ज्या पद्धतीनं खंडोबारायांचा गड आहे, जेजुरीला ज्या पद्धतीनं खंडोबारायांचं मंदिर आहे, ज्यांना ज्यांना जेजुरीला जाता येणार नाही त्यांनी आपल्याच परिसरामध्ये जेजुरी जर बघायची असेल तर अशी उत्तम जेजुरी खंडोबारायांच्या कृपा आशीर्वादानं ज्यांनी उभी केलेली आहे. आदरणीय गुरुतुल्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. बाबा तुम्हाला ही अगदी मनापासून वंदन. हरिभक्तपरायण गुरुवर्य मल्हार भक्त योगेश महाराज गवारे बाबांना देखील अगदी मनापासून वंदन. बाबांचं कार्य फार मोठं आहे, अनेक शिष्य मंडळी बाबांची आहे. विशेष करून अनेक तरुण जी आहे व्यसनाधीन गेलेली आहे, अनेक तरुण वेगळ्या मार्गाला गेलेली आहे. आजकालचं भविष्य तरुणांच्या हातात आहे, भविष्य तरुणांच्या हातात आहे. आणि म्हणून या तरुणांनी काय केलं पाहिजे तर आमच्या रायते महाराजांनी जसे विद्यार्थी घडवायला सुरुवात केली तसे तरुण इथं आले पाहिजे, या धर्माच्या कार्यामध्ये आले पाहिजे. आमच्या साधू संतांनी सांगितलं तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण डीजे समोर न नटता या हरी कीर्तनामध्ये नटला पाहिजे, संप्रदायामध्ये आला पाहिजे, धर्माच्या कार्यामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून बाबांचं हे कार्य फार मोठं आहे. बाबांना अगदी मनापासून वंदन करतो. सर्व महाराज मंडळी, गावातील या सोहळ्याकरता धडपड करणारी सर्वच कार्यकर्ते मंडळी, अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी गायनाची गोड अशी सेवा जी करतायत महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन, नेहमी लहानपणापासून ज्यांच्या चाली ऐकत आम्ही आलो, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे, आमच्या परिसराचं भूषण, नोहे नोहे महाराष्ट्राचं भूषण, आदरणीय आमची निळोबा आप्पा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही अगदी मनापासून वंदन करतो. आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, ज्यांच्या आवाजामध्ये अगदी त्यांचा आवाज ऐकला की महाराज, आपण म्हणतो ना एखाद्याला एखादं संबोधन लावत असतो की त्यांच्याकडं बघितल्यानंतर, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर असं वाटतं की एखादी कोकिळाच गाते बरं का. ऋषिकेश महाराज नवले, त्यांच्याकरता सुद्धा अगदी
जोरदार टाळी वाजवा. आमचे अगदी जिवलग मित्र आहेत, त्यांना देखील अगदी मनापासून धन्यवाद. मृदंगाची गोड साथ जे करतायत, फक्त मृदंग वाजवत नाही तर अनेक विद्यार्थीही जे घडवत आहेत. विद्यार्थी घडवत असताना त्यांनी अगोदर विद्यार्थी अवस्था जपली. हो, कारण आम्ही दोघं आळंदीला सोबतच होतो बरं का. अगदी जिवलग मित्र आहेत. हरिभक्त परायण आमचे ओमकारजी महाराज राहते, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. गोड महाराजांचं मृदंग वादन आहे, अगदी त्यांनाही मनापासून वंदन. विणेकरी बाबा असतील, गावातील सर्वच वारकरी मंडळी असेल, सर्वच मंडळी या ठिकाणी आपल्या गाव सर्वच परिसरातून आलेली सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एक काम करा, सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद. या कार्यक्रमाचं शूटिंग करण्याकरता 2 चॅनलच्या माध्यमातून आपला हा सोहळा यूट्यूबच्या, इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. अभंग श्री संत सावता महाराजांचा घेतलेला आहे आणि सावता महाराज या अभंगाच्या सुरुवातीलाच किती गोड पद्धतीनं सांगतात. सावता महाराज म्हणतात, आमुची माळ याची जात शेत लावू बागायत. संत सावता महाराज सांगत असताना संत सावता महाराज म्हणतायत, आमुची माळियाची जात. आता जात हा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आला, जात हे प्रवर्ग आपल्या डोळ्यासमोर आला की आपल्या प्रत्येकाच्या विचारानुसार जात हा प्रसंग, जात हा प्रवर्ग वेगळा आहे. पण संत जे आहे हे संत जातीपातीमध्ये न वाटता संत सर्वांना एकत्रित करता. संत सावता महाराजांचं कार्य फक्त एका जाती करता नाही तर सगळ्या समाजाला धरून हे कार्य महाराज. मग इथं उल्लेख करत असताना महाराजांनी जातीचा उल्लेख केला, पण जात म्हणत असताना महाराजांना असं म्हणायचंय की माळी जातीमध्ये विशेष करून शेतीला प्राधान्य आहे. कशाला प्राधान्य आहे? कशाला? शेतीला प्राधान्य आहे. मग याच्यामधून आपल्याला घ्यायचं काय? तर महाराज म्हणतात, शेती करत असताना आपण हृदयाची शेती करावी. कशी? ज्या पद्धतीनं शेती करत असताना आपण शेतामध्ये एखादं बी रोवतो आणि ते बी रोवल्यानंतर त्याला पाणी घालतो, खत घालतो, त्याच पद्धतीनं महाराज म्हणतात की आपणही काय केलं पाहिजे. जशी शेती करतो ना त्या शेतीचं उदाहरण देत असताना महाराजांनी आपल्या मनाच्या शेतीचं उदाहरण दिलं. महाराजांनी सांगितलं, आपलं मन म्हणजे आपली शेती आहे, आपली बागायत आहे. या मनाला सुंदर असं नांगरा, या मनाला सुंदर अशी फवारणी करा, या मनाला सुंदर असं सोजवळ असं बनवा आणि या मनामध्ये भगवंताच्या नावाचं बीज रोवा. या भगवंताच्या नावाचं बीज रोवल्यानंतर त्याला नामचिंतनाचं, साधनेचं, भक्तीचं पाणी आणि खत घाला हे महाराजांना सांगायचंय. विठ्ठल आणि म्हणून जगाच्या पाठीवरती अनेक साधू आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक साधूचं काहीतरी विशेष लक्षण आहे महाराज. आणि आजचे जे साधू आहे या साधूचं विशेष लक्षण काय तर ऐका ना महाराज. जगाच्या पाठीवरती वारीच्या माध्यमातून सर्व संत मंडळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातात. बरोबर आहे? बरोबर आहे. हो, जगाच्या पाठीवरती सर्व संत मांदी आणि विश्वाचा मालक, विश्वाचा चालक हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या विश्वाच्या मालकाच्या दर्शनाला जातात. पण जगामध्ये फक्त असा एकच साधू आहे, जगामध्ये फक्त असा एकच साधू आहे की ब्रह्मांड नायक प्रथमेश पांडुरंग परमात्मा आषाढी वारी झाली की पंढरपुराहून आजही प्रथमेश पांडुरंग परमात्म्याची पालखी अरण या गावी येत असते. याला कारण एकच की कर्म करता 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 कर्मालाही सोडलं नाही आणि भगवंताची भक्ती सोडली नाही. आमच्या साधू संतांनी कुठल्याच साधूंनी असं सांगितलं नाही की तुमच्या हाताला, तुमच्या समाजाला, तुम्हाला मिळालेलं प्रकृतीनं, भगवंतानं, निसर्गानं जे काम दिलेलं आहे ते काम तुम्ही बंद करा, असं कुठल्याच साधूंनी सांगितलं नाही. मग महाराजांनी सांगितलं, जे काम करताय कामामध्ये
जोरदार टाळे वाजवा, जोरदार जोरदार. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काहीच नका करू तुम्ही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. महाराज म्हणतात कामाला प्राधान्य द्या. कर्म कर्म जे आहे त्या कर्माला प्राधान्य देणारे आमचे श्री संत सावतोबा महाराज आहे. काय करावं आमच्या श्री संत सावतोबा महाराजांनी? आपल्या पिढीजात आलेलं जे काम आहे ना, काय करण्याचं? शेतीमध्ये जावं, सुंदर अशी बाग पिकवावी, शेतीमध्ये जावं, सुंदर असा माळव पिकवावा, शेतीमध्ये जावं, सुंदर अशी फुलं पिकवावी. ऐका ना महाराज, हे काम करत असताना त्या कामामध्येच भगवंताला बघावं. नोहे नोहे महाराजांचा गोड अभंग आपल्या समोर येतो. महाराज कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी रे, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी, अवघे विठाई माझी, अवघे विठाई कामामध्ये काम, काम करता करता भगवंताचं भजन करणं. नोहे नोहे सावता महाराजांच्या जीवनामध्ये जे पिकवताय ना त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताला बघणं. ऐका महाराज, भागवतामध्ये 3 प्रकारचे भक्त सांगितले. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. ऐका, 3 प्रकारचे भक्त सांगत असताना कनिष्ठ भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त असे 3 प्रकारचे भक्त सांगितले. कनिष्ठ भक्ताची व्याख्या सांगत असताना महाराजांनी सांगितली, कुणाला म्हणावं कनिष्ठ भक्त? जो महाराजांच्या, जो देवाच्या मंदिरात जातो, मंदिरात जातो, फक्त देवाच्या मूर्तीमध्येच देवाला बघतो. बाहेर आला, सकाराम भेटला की सकारामला शिव्या दे, तुकाराम भेटला की तुकारामला शिव्या दे. ऐका ऐका ऐका, फक्त मूर्तीमध्येच देवाला बघणं.
जगामध्ये इतरत्र ज्याला जीव दिसत नाही तो कनिष्ठ भक्त. मध्यम भक्त कुणाला म्हणावं? जो मंदिरामध्ये दर्शनाला जातोय, देवाच्या मूर्तीमध्ये देवाला बघतो, आणि जो जो व्यक्ती देवाकडे दर्शना करता येतोय त्याच्यामध्ये सुद्धा देवाला बघतो, तो मध्यम भक्त. पण उत्तम भक्ताचं लक्षण सांगत असताना आमच्या भागवतामध्ये किती गोड पद्धतीनं सांगितलं की उत्तम भक्त त्याला म्हणावं जो मंदिरामध्ये दर्शना करता येतोय त्या भगवंताच्या मूर्तीमध्येही देवाला बघतो, जो दर्शनाला आलाय त्याच्यामध्ये सुद्धा देवाला बघतो, एरवी लहान मुलामध्ये देवाला बघतो, एरवी वयोवृद्धामध्ये देवाला बघतो, एरवी सर्वांमध्ये देवाला जो बघतो. एवढंच नाही हो मायबाप, निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देवाला जो बघतो तो उत्तम भक्त आहे. आणि आमचे सावता महाराज, आमचे तुकोबराया, आमचे ज्ञानोबराया हे उत्तम भक्त आहे महाराज. कुठं कुठं देवे विठ्ठल जळी स्तणी भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता. ऐका, अनेक प्रमाण आहे की भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. फक्त साधूंनी संतांनी सांगितलं नाही, या भारत भूमीतल्या अनेक अभ्यासुकांनी सुद्धा सांगितलं महाराज. ते म्हणतात कुठं कुठं भगवंत आहे. ऐका, तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो नाचे रंगून संतांचा मेळ्यात तो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो, रोज वृंदावनी माझी थोडीशी क्यू येऊ द्या, थोडासा डिले द्या. रोज वृंदावनी पोरी जोगा घरी, तोच नाता घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मदिरी रावुळी, बाप झाला कधी झाला माऊली, भाव बोळा जिथे धावला तो तिथे. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला बघावं हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. कुठं कुठं भगवंत आहे, किती गोड सांगितलं बघा. तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात नाचे रंगून संतांचा मेळ्यात, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्या, शोध नाही कुठे
बघू गावल का ही उत्तम भक्ताचं लक्षण आहे. प्रत्येकामध्ये भगवंताला बघावं, नोहे नोहे निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा भगवंताला बघावं. काय उत्तम भक्ताचं लक्षण ऐका ना महाराज. आपण देव संत एकामेकामध्ये वाटून घेतले महाराज. संतांचं कार्य, देवाचं कार्य हे सगळ्यांकरता आहे. पांडुरंगाचं दर्शन घेता आपण हनुमंतरायांची निस्सीम बघताय ना, तर पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये सुद्धा हनुमंतरायांना बघा, हनुमंतरायांच्या मूर्तीमध्ये सुद्धा पांडुरंगाला बघा. हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. खंडोबारायांची भक्ती करताय, खंडोबारायामध्ये माझ्या पांडुरंगाला बघा, पांडुरंगामध्ये खंडोबारायांना बघा. महाराज ऐका ना, ऐका. देवाला काय पाहिजे माहितीये? शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध भाव. देवाला आपण किती श्रीमंत आहे, देवाला आपल्याकडं किती पैसा आहे, आपल्याकडं किती मोठं पद आहे, किती मोठी प्रतिष्ठा आहे, यापेक्षा देवाला शुद्ध भाव पाहिजे. काय पाहिजे? शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवतयाला, दुरी नाही देवतयाला, दुरी नाही देवतयाला, अंतरीची येतो कोणे, पाये जोडी बाळवा, पाये रे भावाचे, पाये जोडी बाळवा. देव भावाचा बुकेला, देवाला भाव पाहिजे, भाव. पंढरीची वारी जरी जमली नाही तरी पण आपल्या कर्माला प्राधान्य देता देता या कर्मामध्येच पांडुरंगाची भक्ती करावी, याला म्हणावं उत्तम भक्त. देव अंतकरणामधला शुद्ध भाव बघत असतो. बाबा ऐका ना, आमच्या खंडोबारायांच्या जीवनामधला किती गोड प्रसंग आहे. काय किती गोड प्रसंग. देव आपल्या भक्ताच्या अंतकरणातला शुद्ध भाव बघतो, हे मला सांगायचं आहे. आणि हा प्रसंग आमच्या खंडोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा महाराज किती सुंदर पद्धतीनं प्रसंग आहे का. एका भक्तानं देवाची प्रार्थना करावी, देवाची तपश्चर्या करावी आणि भगवंताकडे मागणं मागावं. देवा, माझी जर तपश्चर्या जर चांगली असेल, मनोभावानं असेल, अंतकरणापासून असेल, शुद्ध भावानं असेल, तर या जन्मामध्ये तुझ्यासोबत माझा विवाह होऊ दे, ही प्रतिज्ञा भानुबाईची आहे. आणि म्हणून किती गोड पद्धतीनं विश्वाच्या मालकानं खंडोबारायानं ती प्रतिज्ञा पूर्ण केली. ऐका महाराज. कसा देव येडा झाला, पहा कशे नवला, शिव अवतारी तुझी पार्वती, आणि तीच ही भानुबाई. या गोड देवाधिपती
या दिशेनं त्यांची वाटचाल करायची असेल तर सर्व माध्यमातून त्यांना आपल्याकडे बोलावं लागेल. किती गोड पद्धतीने बघा देव अंतकरणातला भाव बघतो आणि तो भाव भानुबाईंचा देवानं बघितला. हो, जाऊन चंदनपुराला, राहतो या भानुच्या गडाला. मुद्दा एकच लक्षात घ्यायचा की देव श्रीमंती किती आहे, संपत्ती किती आहे, पद किती मोठं आहे, प्रतिष्ठा किती मोठी आहे यापेक्षा अंतकरणातला शुद्ध भाव बघतो. आणि याच शुद्ध भावानं आपल्या पिढीजात आलेली परंपरा न सोडता ते काम करता करता मनच आपली शेती आहे. जशी शेती सुंदर पद्धतीनं साफ करतो तसं मन साफ करा आणि या मनामध्ये भगवंताच्या नावाचं बीज रोवा अभंगाच्या प्रथम चरणात.
जोरदार 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 जोरदार. वा. महाराजांनी सांगितलं आमच्या पिढीजात आलेलं जे काम आहे, आमुषी माळियाची जात शेत लावू बागायत, अशा सुंदर पद्धतीनं महाराजांनी या अभंगाच्या सुरुवातीला सांगितलं की आम्हाला जे कर्मानं आलेलं काम आहे ते काम करता करता आम्ही भगवंताचं भजन करू. एका दिवसाचा फार गोड प्रसंग आहे. महाराज शेतामध्ये सावता महाराज सुंदर पद्धतीनं काम करतायत. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत आहे आणि महाराजांची मुलगी, त्या मुलीचं नाव आहे नागाताई. काय? हो, नागाबाई तिचं नाव. सर्व तिला प्रेमानं नागू 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 असं म्हणायचे. 2 अपत्य सावता महाराजांना. मुलाचं नाव आहे विठ्ठल आणि मुलीचं नाव आहे नागाबाई. पूर्वीची मंडळी फार गोड नावं ठेवायची, फार गोड नावं ठेवायची. बघा, सखूबाई, जनाबाई, जिजाबाई. आपल्या आज्यांची नावं काय? माझ्या आजीचं नाव जिजाबाई आहे, काहींचं जनाबाई असेल, काहींचं सखूबाई असेल. आता ज्या पिंट्या आहे त्यांचे नातवंड त्यांना काय म्हणतील बरं? हाही मोठा प्रश्नच आहे ना. हा, गोड नावं पूर्वीची मंडळी ठेवायची. नाव होतं नागू नागू नागू. नागू शेतात आली की वडिलांना म्हणायची, सावतो महाराजांना म्हणायची, बाबा अहो पंढरपूरच्या दिशेनं सर्व वारकरी चालले, आपल्याला नाही का जायचं? सावता महाराजांनी आपल्या लेकराला जवळ घ्यावं, कुरवाळावं आणि त्या नागूला सांगावं, नागू अगं आपण जो हा माळव करतोय ना, आपण जी ही शेती करतोय ना, ही शेती ज्याची आहे तो हा मालक आहे म्हटल्या, आणि त्याची ही शेती सोडून त्याच्याकडं जायचं हे तुला योग्य वाटतं का? म्हटले नाही बाबा. मग आपण कधी जायचं? नाही म्हटले आपण नाही जायचं. ज्याची शेती आहे तो मालकच इकडे येईल. म्हटलं बाबा मला त्या मालकाला बघायचं आहे. आपली शेती ज्याची आहे तो मालक आपली शेती बघायला कधी येणार? एवढं सुंदर असं हिरवगार आपलं रान झालंय बाबा, कधी बघायला येणार? म्हटले बघायला नक्की येणार. एक काम कर म्हटले, मग काय, या शेतीतली थोडीशी भाजीपाला घे आणि त्या भगवंताला निरोप पाठव. त्या छोट्याशा नागूनं शेतामध्ये जे काही भाजीपाला होता तो भाजीपाला घ्यावा आणि ज्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या त्या वारकऱ्यांकडे घेऊन जाव्या. वारकऱ्यांना आवाज द्यावा, हो वारकरी बाबा थांबा 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 म्हटले. पाया पडले. आता वारकऱ्याची मुलगी म्हटल्यानंतर संस्कार हे अगदी उपजताच आहे. पाया पडली, सांगितलं हो बाबा, म्हटले आमचा जो मळा आहे ना त्या मळ्याचा मालक हा प्रथमेश पांडुरंग परमात्मा आहे. एक काम करा ना म्हटले, या मळ्यामध्ये ज्याच्या मळ्यातल्या भाज्या आहे या भाज्या त्याच्यापर्यंत पोचवा आणि त्या पांडुरंगाला निरोप द्या की तुमच्या शेतामध्ये तुमचा मळा अगदी हिरवागार झालेला आहे, एक दिवस वेळ काढून तो मळा बघायला या. पण ऐका ना महाराज, वारीमध्ये आमचे गुरुजी सांगतात आणि आमचाही अनुभव सांगतो नवनाथ भाऊ, वारीमध्ये सर्वच वारकरी अगदी मनापासून गेलेले वारकरी नसतात. आमचे गुरुजी सांगायचे वारीमध्ये काही हौशे असतात, काही नवशे असतात आणि काही गौशे असतात. वारीच्या वाटेवर जात असताना अनेक पद्धतीचे लोक भेटतात महाराज. आता आम्ही विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये आमची 22 नंबरची दिंडी असते आणि 22 नंबरच्या दिंडीमध्ये जात असताना अनेक प्रसंग आपल्याला बघायला मिळतात. अनेक प्रसंगामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारची लोक आहे महाराज. काही लोक खाण्याकरता आलेले असतात, काही लोक गाण्याकरता आलेले असतात, काही लोक वजन कमी करण्याकरता आलेले असतात, काही लोक शूटिंग करता आलेले असतात आणि काही लोक मार्केटिंगसाठी सुद्धा आलेले असतात महाराज. बघा ना तुम्ही वारीच्या व्हिडिओ ज्यांनी बघितले असतील किंवा वारीमध्ये जी मंडळी गेली असतील, मार्केटिंगच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यासमोर काही प्रसंग येतो का हो? जाऊ का मी घरी? आळंदीपासून निघाले की पहिला मुक्काम आहे पुणे 2 दिवसाचा, आणि पुण्याहून निघालं की सासवड, तिथे 2 दिवसाचा मुक्काम. जो पहिल्यांदा वारीला जातो ना बाबा, पहिल्यांदा त्याला हा जो वारीला घेऊन जाणारा राहतो ना नवनाथ भाऊ, हा काय सांगतो माहिती आहे, लय मजा वारीला,
लय मजा वारीला, बास ज्याच्या डोक्यात एवढंच, लय मजा वारीला, लय मजा म्हटलं की हा निघाला पिशी भरून निघाला. आळंदीतून एकदा प्रस्थान झालं की वा 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 वा, आळंदीपासून ते पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून ते सासवडपर्यंत दाबून, अगदी खाण्याचा कार्यक्रम दाबून जे पाहिजे ते. हो, सगळ्यात दान धर्म करणारी मंडळी म्हणजे पुण्यातली मंडळी. हो, आणि तो पहिल्यांदा जो आलेला आहे का, तो आळंदीमधून थोडासा बाहेर निघाला की प्रश्न विचारतो, आता पुन्हा अजून थोडासा लांब आहे. कधी येईल पुन्हा? अजून थोडासा लांब आहे. 1 तास 2 तास चालला की पुन्हा कधी येईल? अजून थोडासा लांब आहे. तास 2 तास चालला, पुन्हा कधी येईल? अजून थोडासा चालला, पुन्हा कधी येईल? कारण असं आहे की सगळ्या वारीमध्ये लांबचे जे 2 टप्पे आहेत, ते टप्पे म्हणजे आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड महाराज. पुन्हा कधी येईल, पुन्हा कधी येईल, पुन्हा कधी येईल? तो म्हणतो पुन्हा कधीच नाही येणार. वारी करता महाराज, अगदी हृदयाचा हाडाचा वारकरी पाहिजे असेल तर हे 2 टप्पे पार झाले. तुम्हाला जर वारीतलं भजन पाहिजे असेल तर हे 2 टप्पे पार झाले. तुम्हाला जर वारीतला आनंद घ्यायचा असेल तर हे 2 टप्पे पार झाले. दिवेघाट संपला, सासवडचा मुक्काम झाला की मग पुढे भजनाचा आनंद आहे महाराज. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, 4 वाजता उठल्यानंतर थंड पाण्याने गार पाण्याने आनंद घ्यावा. ऐका ना महाराज, कीर्तनाकरता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना सगळीकडे VIP व्यवस्था आहे, पण वारीमध्ये कुठलीच VIP व्यवस्था नाही. पण वारीमध्ये जो आनंद आहे तो जगाच्या पाठीवरती कुठंच आनंद नाही. ऐका ना महाराज, हा आनंद घेता 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 सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, 4 वाजता स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर पहिली मालिका, दुसरी मालिका विश्वाच्या मालकाला वारकऱ्यांनी जाग करावं. उठा पांडुरंग दर्शन जाग करतात, साधूला जाग करतात, आपल्याला जाग करतात. वारीच्या माध्यमातून महाराज भजनाचा आनंद वेगळा, वारीच्या माध्यमातून पावल्या खेळण्याचा आनंद वेगळा. हा आनंद जो आहे हा फार अलौकिक आहे. हा आनंद वारीमध्ये मला सांगायचं होतं. तो वारकरी आमच्या नागूला काय म्हणतो ऐका ना. ए नागू, अगं तो विश्वाचा मालक आहे, तो ब्रह्मांडाचा चालक आहे आणि तुझ्या हातची भाजी तू आम्हाला देशील आणि तो ब्रह्मांड चालक ती भाजी घेईल आणि तुझा मळा बघायला येईल. नाही म्हटले. तो वारकरी हसला. त्याच्यासोबत जे 2-3 वारकरी होते, इकडे लक्ष द्या माझ्याकडं, 2-3 वारकरी होते, तेही हसले. नागूनदी भाजी दिलेली होती, ती भाजी तिथेच टाकून दिली आणि ती वारकरी पुढे निघाले. महाराज, देवाला फक्त वेशभूषा नको आहे, देवाला अंतकरणामधला शुद्ध भाव पाहिजे. त्या नागूच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव होता. सावता महाराजांची मुलगी होती, अगदी अंतकरणामध्ये शुद्ध भाव होता. एका वारकऱ्यानं बघावं, वारकऱ्यानं सांगावं, हे नागू, तू दिलेल्या भाज्या मी घेऊन जातो देवाकडं, दे. त्या भाज्या घ्याव्या, प्रथमेश पांडुरंग परमात्म्याकडे जावं, प्रथमेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती त्या भाज्या ठेवाव्या आणि देवाला सांगावं, देवा, तुझे निस्सिम भक्त संत शिरोमणी सावता महाराज, त्यांची लेक, त्या लेकीनं तुझ्या मळ्यामध्ये पिकलेल्या या भाज्या, तुझ्या मळ्यामध्ये वाढलेल्या या भाज्या तुझ्याकरता पाठवल्या आणि तिचा एक निरोपही देवा. काय निरोप? की तुझा जो मळा त्यांना राखण्याकरता दिलेला आहे, त्या मळ्यामध्ये सुंदरशी हिरवीगार त्या ठिकाणी मळा फुरलेला आहे.
तो मळा बघण्याकरता तू जावं ही इच्छा त्या नागूची आहे. संत सावता महाराजांची इच्छा आहे, नागूची इच्छा आहे. ऐका ना महाराज, रुक्मिणी मातेनं प्रश्न विचारावा, देवा लाखोंच्या संख्येमध्ये वारकरी मंडळी तुझ्या दर्शनाला येतात, असा एखादा तुझा भक्त आहे का की जो भक्त तुझ्या वारीला येत नाही पण त्याच्यामध्ये तुझं मन गुंतलेलं आहे? जो भक्त पंढरपूरला येत नाही पण तुझं त्याच्यामध्ये मन गुंतलेलं आहे, असा एखादा भक्त आहे का? त्यावेळेस आमच्या प्रथमेश पांडुरंग परमात्म्याने सांगावं, अगदी अंतकरणापासून सांगावं, त्या गावामध्ये राहतो, त्याचं नाव आहे माझा सावतोबा. ऐका ना महाराज, असं जीवन जगलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे की आपल्यामुळं आपल्या भावकीचं, आपल्यामुळं आपल्या गावाचं, आपल्यामुळं आपल्या तालुक्याचं, आपल्यामुळं आपल्या जिल्ह्याचं, आपल्यामुळं आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन झालं पाहिजे. ऐका ना, नेहमीच सांगितलं जातं, कुठेही विचारलं, जर संत सावता महाराजांनी त्या अरण गावामध्ये जर जन्म घेतला नसता तर आज फक्त तालुक्यापुरतं ते अरणगाव मर्यादित राहिलं असतं. आज भारतभरामध्ये, जगभरामध्ये सावता महाराज किंवा अरणगाव म्हटल्यानंतर सावता महाराजांची ओळख आहे. आणि सावता महाराज म्हटलं की अरणगावची ओळख आहे. कशा पद्धतीनं? ऐका, त्या गावाला सुद्धा धन्यता मिळाली. धन्य ते आरण रत्नाची ते खान, धन्य ते आरण रत्नाची ते खान, धन्य ते आरण रत्नाची ते खान, धन्य ते आरण रत्नाची ते खान. जन्मला निदान सावता, तो जन्मला निदान सावता, सावता तो सावता सागर प्रेमाचे आधार, सावता सागर प्रेमाचे आधार. जन्मला निदान सावता, तो जन्मला निदान सावता, तो सागर प्रेमाचे आधार, सावता सागर प्रेमाचे असं जीवन जगा की आपल्यामुळं आपल्या गावाचंही नाव रोशन झालं पाहिजे. धन्य ते आरण रत्नाची ते खान, धन्य ते आरण रत्नाची ते खान. जन्मला निदान सावता, जन्मला निदान, जन्मला निदान, जन्मला निदान, हे जन्मला, हे जन्मला निदान, जन्मला निदान सावता, सावता सागर प्रेमाची आग, सावता सागर प्रेमाची आग, प्रेमाची आग, प्रेमाचे आगर. गावाला धन्यता मिळाली, आई वडिलांनाही धन्यता मिळाली, नोहे नोहे महाराष्ट्राला आणि आपल्या भारतभूमीला धन्यता मिळाली. असं कार्य मृत्यू लोकामध्ये असावं. जायचं तर प्रत्येकाला आहे,
प्रत्येक जण जाण्याकरता चाललेला आहे. जन्माला आलं त्याला मरावं लागेल, संतांना जावं लागतं, ऋषीमुनींना जावं लागतं, प्रत्येकाला जावं लागतं. महाराज पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम मरो. पण आमचे कबीर महाराज म्हणतात, जन्माला आल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये एखादं बालक जन्माला आलं की ते बालक रडतं का हसतं? पुरुष मंडळी काय करतं? रडतं. जन्माला आलेलं बालक रडतं, पण घरातली मंडळी हसत असतात. का? त्याला कारण असं आहे की आपल्या कुटुंबामध्ये राजा जन्माला आलाय, आपल्या कुटुंबाचा राजाच आहे तो. आपल्या कुटुंबामध्ये कन्या जन्माला आली, आनंदाचं वातावरण आहे, बाळ रडतंय, कुटुंब हसतंय. पण ऐका ना, जन्माला येताना बाळ रडत येतं, आपलं घर त्याच्याकरता हसत असतं. आणि शेवटच्या काळामध्ये महाराज म्हणतात, या संपूर्ण कार्यकाळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत असं जीवन जगलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. आमच्या संतांनी, शूरवीरांनी ज्या पद्धतीनं जीवन जगलं ना, कशा पद्धतीनं रे कबीरा रे कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी किरत कर चलो हम हंसे जग रोए. रे कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी किरत कर चलो हम हंसे जग रोए. तू का मने जियावे महाराज म्हणतात, तो का म्हणे जियावे सतत कीर्तीने मरावे, हिरकायती बापुडी वीर अहंकारा. महाराज म्हणतात, कीर्ती रूपानं उरता आलं पाहिजे, शरीर रूपानं प्रत्येकाला जायचंय. प्रसंग किती गोडे बघा, ऐका ना. निरोप आमच्या विश्वाच्या मालकापर्यंत पोचला, नागूचा निरोप आमच्या विश्वाच्या मालकापर्यंत पोचला. रुक्मिणी आई साहेबांना विचारावं, असा कुठला भक्त आहे का? आहे, अरण गावामध्ये राहतो. आणि रुक्मिणी आई साहेबांनी हायकोर्टाचा आदेश आला. हो बघा ना, संतांनी सुद्धा देवाकडे वशिला लावत असताना रुक्मिणीचा पती असं म्हटलेलं आहे. का? तर तिकडं वशिला लावला की हा मालक लगेच रुजू होतो, तिकडं वशिला लावा लागतो. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, देवा हा भक्त मला बघायचा आहे. म्हटले, ही सर्व संत मांद्याळी इथं, आणि एवढ्यांना सोडून तिकडे कसं जायचं? मग सोडून जावं लागेल. विश्वाचा मालक सोडून सावता महाराजांच्या मळ्यामध्ये गेला. स्वतः विश्वाचा मालक उभा आहे, रुक्मिणी आई साहेब आहे.
आणि ज्यावेळेस दर्शन दिलं नागुला परिवाराला आमच्या संत सावतोबा महाराजांना दर्शन दिलं, पण इकडे कळालं आमच्या ज्ञानोबरायांना नामदेव महाराजांना आता काय करावं, देवाला बघण्याकरता इकडं तिकडं फिरू लागले. त्यांना कळालं देव कुठं गेला असेल, तर आमच्या सावतोबांच्या मळ्यामध्ये गेला असेल. आमचे ज्ञानोबराय नामदेवराय सर्व संत मांदियाळी सावतोबांच्या मळ्यामध्ये आली. महाराज आता देवानं सावतोबांना सांगावं, सावतोबा ही सर्व संत मंडळी मला बघेल, हो मला पकडतील, एक काम कर ना म्हटले, अशी एखादी जागा आहे का ज्या सुंदर जागेवरती मला तू लपू शकतो. जगाच्या पाठीवर देवा करता पहिली छाती ज्यानं फाडली तो हनुमंतराय आहे, आणि देवा करता ज्यानं दुसऱ्यांदा छाती पाडली ती श्री संत सावता महाराज आहे. गुणीजन मंडळीला स्वरूपामध्ये जर टाळी भेटली ना, अशा स्वरूपामध्ये आम्हाला टाळी भेटली, आम्ही कशाची भुकेले नाही, आम्हाला फक्त टाळी पाहिजे बस. कलाकार टाळीचा भुकेला असतो, चांगलं वाटलं की टाळी वाजवली पाहिजे, अगदी अंतकरणापासून आम्हाला आनंद होत असतो. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता काय केलं आमच्या सावतोबा महाराजांनी, ते काम करता करता जो विळा आपल्या हातामध्ये आहे तो विळा घ्यावा, आपली छाती फाडवावी, आणि ती छाती फाडल्यानंतर विश्वाच्या मालकाला आपल्या अंतकरणामध्ये बसावं. आजही आपण सावतोबा महाराजांचा जर फोटो बघितला, प्रतिमा बघितली, तर त्या प्रतिमेमध्ये आपल्याला जसे हनुमंतरायांच्या छातीमध्ये प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, तसे आमच्या सावतोबा महाराजांच्या हृदयामध्ये प्रथमेश पांडुरंग परमात्मा बसलेला आहे. आणि अशा वेळेस ज्ञानोबाराय नामदेवराय सावतोबा महाराजांकडे आले. कुठे देव, कुठे देव, कुठे देव असं म्हटल्यानंतर तो देव कुठं सापडला माहितीये, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडियेला, आत विठ्ठल कोंडियेला. हा आमच्या ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी ओळखला. किती गोड म्हणतात ते ऐका. धरिला 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 धरिला
दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. असे अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनामधले. महाराजांनी कर्म करता करता भगवंताला प्राधान्य दिलं. महाराज किती गोड सांगतात. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा. मोठ म्हणजे काय तर मोठ म्हणजे साधना, आणि आम्हा हाती मोठ नाडा म्हणजे काय तर नाडा म्हणजे नामस्मरण. देवाला भेटायचंय तर एक दिवस पाणी काढून चालणार नाही, एक दिवस साधना, एक दिवस नामचिंतन करून जमणार नाही. रोज जसं शेतीतून, रोज जसं विहिरीमधून, रोज जसं आपल्या त्या ओढ्यामधून पाणी काढावं लागतं, तसं साधन आणि नाड्याच्या माध्यमातून रोज भगवंताचं नाव, रोज भगवंताचं नाव. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, शिंक जांभळी खोकला, इतुकाची वेळ वाया गेला. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. रोज भगवंताचं नाव, आणि हे भगवंताचं नाव महाराजांनी त्या शेतीच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं. हो, अगदी सुंदर पद्धतीनं महाराज म्हणतात. मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. अशा संपूर्ण अभंगामध्ये फार गोड महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय. शेवटच्या चरणामध्ये किती गोड सांगतात महाराज. महाराज म्हणतात, ही शेती करता करता मी मनाचीही शेती केली, आणि ही मनाची शेती करता करता, भगवंताची साधना करता करता, भगवंताचं नामचिंतन करता एक दिवस उजडला. तो विश्वासा मालक माझ्या भेटी करता आला. अभंगाच्या शेवटच्या अगोदर सांगावं लागलं, आता न सांगता टाळी आली. हो, आवडलं की टाळे देत चला. अजून आपले किती दिवस आहे? अजून 4 दिवस आहे. हो, मस्त आनंद घ्यायचा गायनाचा, वादनाचा. आवडलं की टाळी देत चलायची. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सावताने केला मळा, विठ्ठल देखिला डोळा, आम्हा हाती मोठ नाडा,
पाणी जाती फुल झाडा एकदा मोठ्या प्रेमानं महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वांनी दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर करून एक टाळी सर्वांची वाजायची. एक टाळी वाजून सगळ्यांनी गोड असं भजन करायचे. वाजवा. मिळालेल्या थोडक्या वेळामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी जशी बुद्धी दिली, लय प्लेन नका करू, डायरेक्ट त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांनी ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबांनी जशी बुद्धी त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व या नांदुर्डी गावातील सर्व वारकरी मंडळींनी अगदी सुंदर पद्धतीनं गेल्या 29 वर्षापासून हा सुंदर असा सोहळा आपण करतायत. अगदी 29 वर्ष नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह असाच ताकदीनं चालत राहायला पाहिजे. ही विनंती भगवंताकडे करू, ही विनंती संत शिरोमणी सावता महाराजांकडे करू. या सेवेकरता उपस्थित असणारी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. विशेष करून आपल्या गावाच्या वतीनं ज्यांनी आम्हाला बोलवलं, आदरणीय आमचे विकासदादा असतील, त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद. बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय आमचे नवनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच मंडळी साऊंड निम्म्यातून फार गोड लावला, त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. वा, अगदी सुंदर. गुणीजन मंडळी आमचे आदरणीय आप्पा असतील, सर्वच मंडळी, ऋषिकेश महाराज असतील, आमचे ओंकार महाराज असतील, सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. आपला कार्यक्रम ज्यांनी अगदी 2 तास उभं राहून शूटिंग केला, यूट्यूबलाही पडणार आहे. 2 चॅनल आज उपस्थित आहे. एका चॅनलचं नाव आहे माझी माऊली, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. आणि एका चॅनलचं नाव आहे संत प्रसाद, दादांकरताही जोरदार टाळी वाजवा. त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद. आमच्या माता भगिनी देखील 2 तास अगदी शांत बसून, माझ्या कीर्तनामध्ये शक्यतो विनोद नसतो, पण विनोद नसताना देखील अगदी टक लावून कीर्तनामध्ये बसलेल्या होत्या. तुम्हालाही अगदी मनापासून धन्यवाद. सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर चांगले कर्म करा. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर ज्या विश्वाच्या मालकानं आपल्याला सुंदर असा नरदेह दिला त्याचं भजन करा. एरवी येणारा काळ एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. काय करतो हा काळ? आमच्या नाथबाबांनी सांगितलं. बरं, किती गोड पद्धतीनं सांगतात आमचे नाथबाबा. ऐका. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे,
मग लावून सवे पट बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी बोल बोल रे गा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल रे गा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल रे गा पिंगळा महाद्वारी ऐका 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 नाचू कीर्तनात रंगी ज्ञान दीप लावली कोणी हात टाळी वाजवून थोडासा आनंद घ्यायचा या बाजूला सर्व तरुण मंडळी हात वर करून टाळी वाजवा हे नारी ऐका दाताचं दात म्हणा घ्या ग कोणे कोंक कोंको घ्या कोणी काळा म्हणे 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 अहम वाग्या सुहम वाग्या देव करा कैवारी अहम वाग्या सोहम वाग्या मंडगला वारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी
देख पिंगळा महाद्वारी महाराज म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.